परमपूज्य परमात्मा एक शौक मंडळ टिंकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे याची 15वारी चर्चा बैठक किशोर भाऊ यांच्या इथे सुरू झाली आहे। या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच मानत्यागी बाबा जिंदूजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच सर्वांची आई लाडकी वाराणसी उपस्थित आहे, या आईला माझा प्रणाम। तसेच अध्यक्ष भाऊ यांना माझा नमस्कार। इतर सेवक सेवकिनी बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार। बघा, बाबांचे कुटुंब होतं 5 भावांचं, त्यांच्यावरही दुःख होते, पण बाबांनी एका भगवंताची प्राप्ती करून त्यांनी आपलं कुटुंब सुखी केलं। पण आता 2 पती पत्नी असले परिवारामध्ये त्यांच्याकडेही वाद होते। अगर काही झगडा भांडण झालं तर पती हा दारू प्यायला जातो आणि ऐकत नसतो। तर बघा, एक मार्गातला सेवक आहे आणि तो पक्कीमध्येच होता। तर बघा, आपण चर्चा बैठकीमध्ये गेल्यानं खूप काही ज्ञान मिळते। जसं शाळेत गेल्यानं आपलं ज्ञान मिळते की शाळेमध्ये हे वाटलं नाही जात की हा हुशार आहे आणि हा कमी बुद्धीचा आहे, कारण की शिक्षण एकच मिळते। तसं आपल्या बैठकीमध्ये सुद्धा आपल्याला शिक्षण एकच देते आणि त्याच्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि पुष्कळ काही आपल्याला शिकायला मिळतो। तर एक सेवक पक्कीमध्ये असते, ज्या दिवशी बैठक असते तो त्या दिवशी अलबत मटण आणतो आणि त्याच दिवशी तो मटण खायचा, बैठकीच्याच दिवशी। तर बघा, तो सेवक, कोणते सेवक त्याला म्हणायचे की तू बैठकीत चाल ना, तर नाही मी आज मटण खाल्लं म्हणते। नेहमी तो बैठकीच्याच टायमामध्ये म्हणजे त्याच दिवशी मटण आणून खायचा। बघा, भगवंताचं दिसून नाही पडत। एक दिवस त्याचं पोट खूपच दुखायला लागलं, इतका त्रास व्हायला लागला त्याला आणि त्याला अखेर दवाखान्यात जायला लागलं। तर त्या डॉक्टरनी म्हटलं, बाबू तुला पोटातला कॅन्सर झाला म्हणे। तर त्या सेवकाला तर माहित होती की त्याचीवाली चूक की मी बैठकीत जात नाही म्हणून मला हे भगवंताने आज दुःख दिले। तर तो भगवंतासमोर बसला आणि भगवंताला म्हणायला लागला की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली की बाबा, ज्या दिवशी तुझी बैठक असते मी त्या दिवशी अलबत मटण आणून खातो, कारण की मी गेलो नाही पाहिजे बैठकीमध्ये आणि मला कोणी काही विचारलं नाही पाहिजे। त्याला त्याची चूक लक्षात आली। खरंच भगवंतासमोर डॉक्टर वकील सगळे फेल आहे, भगवंताची जागा कोणी घेऊ शकत नाही। तर बघा, भगवंतानी त्या डॉक्टरचं काम केलं, त्याचा आपापच तो जो पोटातला गोळा होता तो काढा काढा गोळा आपापच बाहेर पडला म्हणते। तर बघा, नंतर त्याला एवढे त्यांनी म्हणजे बाहेरचे पण सुद्धा त्याला लक्षण होते बाईतले आणि बैठकीत सुद्धा तो जायचा नाही। तर बघा, एवढं मोठं त्यानं म्हणजे हे करून बी भगवंत किती दयाळू आहे की त्याला सगळं माफ केलं आणि तो बैठकीत जायला लागला आणि सांगायला लागला की मी असं केलं होतं की बैठकीत नाही जायचं आणि मला बाहेरचं सुद्धा लक्षण होतं, पण खरंच भगवंतानी एका डॉक्टरचं काम केलं। माझा जो पोटातला गोळा होता म्हणे तो बाहेर पडला म्हणे। खरंच बैठकीत गेल्याने काय मिळते आपल्याला, काय होतं असं समजू नये सेवकांनी की आपल्याला बोलता येत नाही तर आपण जायचं नाही। एखादा शब्द बोलायचा, आपण कोणाला हसू बी नाही आणि कोणाला बोलू बी नाही, कारण की बैठकीमध्ये गेल्याने खूप ज्ञान मिळते आणि आपल्या हा म्हणजे आपल्या बुद्धीचा विकास सुद्धा होतो। जसं शाळेमध्ये हुशार आणि कमी बुद्धीचा असला तर गुरुजी आपल्याला जे शिक्षण देते ते सारखंच देते, तसं आपलं ज्ञान मिळते आणि बैठकीत आल्याने सुद्धा आपलं ज्ञान मिळते। हे आपण विसरलं नाही पाहिजे। कोणती आपल्या हातून चूक झाली तर त्या चुकीची सुद्धा आपली सुधारणा होते आणि आपल्याला माहित होती की नाही, खरंच माझ्या हातून अशी चूक झाली आणि मी असं काही केलं बा। तर बघा, खरंच त्या सेवकाला त्याची चूक लक्षात आली आणि तो बैठकीत जायला लागला ना, आज तो सुखी आहे आणि चांगला आहे। आणि माझा मुलगा आता 10वीत आहे, उद्यापासून पेपर आहे बाबा, तोही अभ्यास नाही करत। तर आजकाल मुलं कसे आहे, सांगत नाही मनातलं कधीच आपलं की काय करते काय नाही, ते परमेश्वराला माहीत असते बाबा। तर त्याचे पेपर सोडून घेणेवाले तुम्ही आहे भगवंत आणि पास करून घेणेवाले तुम्ही आहे भगवंत, एवढीच विनंती करतो। माझ्या हातून काही चुका झाल्या असेल माझ्या परिवाराच्या हातून तर मी भगवान बा हनुमानजीला क्षमा मागतो आणि सद्गुरू मानतेवा जिंदूजीला क्षमा मागतो, वाराणसी आईला सुद्धा क्षमा मागतो, इथं बसलेले सेवक सेवकिनी बाळगोपाळ यांना सुद्धा क्षमा मागतो। सगळ्यांना माझा नमस्कार।